नमस्कार. मी मंजुळा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुमचा आजचा दिवस सुख, शांती, समाधान आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते. तर काल केलेल्या कमेंटबद्दल, तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा. तर आज मी पाणीपुरी बनवणार होती. थोडंसं याला बरं नव्हतं त्यामुळे थोडंसं म्हटली रोज-रोज डाळ-भात बनवण्यापेक्षा थोडंसं असं काहीतरी वेगळं बनवते म्हणजे जरा मुलं पण आपली खातात. असं आपण रोजच एकच बनवत राहिलो ना, तर मुलांना पण ते नाही जमत. आपण एक वेळेस चालून घेतो, पण मुलांना ते नाही जमत. जरा वेगवेगळं जरी आपण बाहेर वगैरे पण जात नाही, तर मग घरातच काहीतरी असं बनवलं ना, तर मुलं पण तेवढ्या आवडीने खातात. तर त्यामुळेच आज मी ठरवलं, की पाणीपुरी बनवते. तर ह्याला पण थोडंसं बरं नव्हतं, तर ते पाणीपुरी बनवल्यानंतर तेवढं खाईल तरी. तर सकाळीच भिजत ठेवलेले आणि दुपारपासूनच व्हिडिओला सुरुवात केली. कारण संध्याकाळी मग येऊन नंतर करायला ना, असं काही वेगळं बनवायचं असेल ना, तर थोडंसं आपण दुपारी जर तयारी करून ठेवली ना, तर संध्याकाळी तेवढं बरं पडतं. तर त्यासाठीच वाटाणे भिजत ठेवलेले, तर चांगले भिजलेले. तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं, हळद टाकली आणि थोडंसं असं तेल टाकलं. म्हणजे कसं तेल टाकल्यावर मग पाणी वगैरे पण बाहेर पडत नाही. मग तेल वगैरे टाकून त्याच्यामध्ये मग पाणी ओतून कुकरला लावून दिलं, गॅसवरती ठेवून दिलं. आरामात हळू-हळू गॅस ह्याच्यामध्ये होऊन जातं. तर मला चटणीसुद्धा बनवायची होती गोडवाली. तर खजूर आणले होते मी किराणा माल भरलेला तेव्हा खजूर घेऊन येतेच. केव्हा नाही केव्हा तरी काही ना काहीतरी आपण तर तेच घेतले ताटामध्ये आणि ते खजूरची बी एक-एक करून साईडला काढून घेतली. नाहीतर मिक्सरमध्ये जर आली तर ती मग मिक्सरची आपल्या पूर्ण वाट लागणार. त्यामुळे सगळ्या बिया मी त्याच्या काढून घेतल्या. एका साईडला करून घेतले खजूरचे आणि सोबतच चिंचेच्या बिया पण घेतल्या. आंबट गोड चटणी बनवायची म्हणजे चिंच तर पाहिजेच. तर चिंचेचे पण आतमधून ते बी असते ते काढून घेतली. आणि त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये घेतले ते सगळे खजूर आणि पाण्याने धुवून घेतले कारण की गवत वगैरे लागलेलं असतं, घाण वगैरे असतं त्यामुळे धुवून घेतलेलं बरं असतं. आपण बाहेर खातो पाणीपुरी वगैरे तर ती कशी असते म्हणजे कशीही बनवतात आपल्याला माहीत नसतं. पण आपण घरी बनवतोय ना तर व्यवस्थित करून घ्यायचा. बाहेरचे आपण कसे पण खातो, पण घरामध्ये आपण बनवतोय तर चांगली बनवायची. त्यामुळे व्यवस्थित अशी धुवून घेतले कारण खूप गढूळ असं पाणी त्याच्यावरतून येतं. दिसत नाही घाण, पण खूप घाण असते त्याच्यावरती. तर व्यवस्थित असे धुवून घेतले आणि एका कढाईमध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून गॅसवरती ठेवून दिलं. हळू-हळू होऊन जातील ते माझं दुसरं काम होईपर्यंत. तोपर्यंत म्हटली चला झाडांना पण माती टाकायची होती कारण पाणी टाकत जातो तर ती माती कमी-कमी होत त्यामुळे वेळ होता. तर म्हटली चला हे पण काम करून घेते. दुपारचंच ही अशी काही कामं करू शकतो कारण दुसरा काही वेळ नसतो आपल्याकडे. तर सगळी झाडं आहेत ना काढून घेतली. मध्यंतर तर सगळी माझी झाडं उंदराने खाऊन टाकलेली. पण आता हळू थोडीशी अशी ग्रोथ होत आली त्यांना. तर म्हटली ही गावावरून माती आणलेली. तर गावावरून कशी एकदम माती आणून ठेवली का बरं असतं झाडांमध्ये टाकायला. तर ती सगळी झाडं घेतली आणि माती टाकून दिली त्याच्यामध्ये. कसं ते झाडांची मुळं वगैरे वर दिसायला लागली ना, तर एवढी ग्रोथ होत नाही झाडांची. तर थोडीशी अशी माती टाकल्यावर चांगली होतात झाडं पण. थोडीफार झाडं आपल्या घरामध्ये असायला पाहिजेत. काही ताईंच्या कमेंट होत्या, की "ताई तुम्ही कुठून आहात आणि किती वाजता संध्याकाळी परत वगैरे येता घरी?" असं काही कमेंट होत्या. तर मी मालाडला राहते आणि संध्याकाळचं कामावर जायचं म्हणजे लवकरच जाते आणि 7 वाजेपर्यंत मी घरी येते. कारण संध्याकाळचा आपला दरवाजा असा बंद नको असायला. घरामध्ये दिवाबत्ती लागलेलीच पाहिजे. त्यामुळे 7 वाजता मी घरी असते आणि संध्याकाळची कशी जास्त कामं पकडलेली नाहीयेत मी. पहिली खूप करायची म्हणजे 9 वाजेपर्यंत. पण तेवढं मला ना आता म्हणजे नाही करत ते. मला ते संध्याकाळी दिवाबत्ती होत नाही ना, तर मला ते नाही जमत. त्यामुळे आता एकच मी काम करते आणि आपल्या मुलांवरती पण लक्ष राहायला पाहिजे. तो पण क्लासमधून वगैरे येतो, तर त्याला पण संध्याकाळचा नाश्ता वगैरे लागतं. त्यामुळे म्हटली नुसतं काम करून काही उपयोग नाही. आपल्या मुलांच्याकडे पण तेवढंच लक्ष असायला पाहिजे. तर संध्याकाळचं मी एकच करते काम आणि मग येते मी 7 वाजेपर्यंत परत येते घरी. तर ह्या झाडाचे आहे ना, इथून आहे ना, एका साइडनी ग्रीन कलरचे म्हणजे 2 कलर आलेत. इकडे असं वेगळं आहे आणि तिकडे वेगळं आहे. म्हणजे असं 2 कलर त्याच्यामध्ये आलेत. खूप असं छान वाटतं. तो मनी प्लांटचा झाड आहे. असं मस्त वाटतं. तर इथे माझ्या सगळ्या झाडांची आहे ना, माती टाकून झाली व्यवस्थित अशी. तर इथे आहे ना, गॅलरीमध्ये अशी थोडीशी झाडं ठेवलेली आहेत. कारण तो उंदीर येतो तर सगळी झाडं खाऊन टाकतो. तर आता तर सध्या प्लास्टिक वगैरे बांधलेले आहे, तर उंदीर काही येत नाही. तर
गॅलरीमध्ये आणि खिडकीमध्ये थोडीशी झाडे आहेत. म्हणजे असं जास्त काही जागा नाहीयेत, पण जेवढा जागा आहे तेवढ्यामध्ये माझी झाडं लावलेली आहेत. व्यवस्थित अशी मस्त झालीत झाडं. माती वगैरे टाकून दिले ना, आता पाणी वगैरे घालते म्हणजे कसं व्यवस्थित होतील. प्लास्टिक बांधलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी पण येत नाही, त्यांना लागत नाही. पण ठीक आहे, चांगले आहेत. त्याच्यानंतर आले खाली आणि ते खजूर आणि चिंच शिजत ठेवलेले. तर मस्त असे चिंच आणि शिजले दोन्ही पण. स्लो गॅसवरती ठेवलं पण छान असे शिजले, मऊसूत असे नरम झाले. तर त्यांना थंड करायला ठेवली. तरी त्याने कामावरून आली आणि भाज्या पण सोबतच घेऊन आलेली. कारण भाज्या पण माझ्या संपलेल्या. तर येतेवेळी कामावरूनच येतेवेळी घेऊन येते. कारण नंतर मग परत घरी आल्यावर परत जायला ना खूप कंटाळा येतो. त्यामुळे एकदाच जायचं आणि एकदाच घेऊन यायचं. सारखं-सारखं जायला खूप कंटाळा येतो. तर त्यासाठी भाज्या आणलेल्या तर व्यवस्थित अशा करून मला फ्रिजमध्ये ठेवून द्यायच्या होत्या. पाणीपुरीचे पुऱ्यासुद्धा आणल्या कारण घरी बनवू शकत नव्हती पाणीपुरीच्या पुऱ्या. एवढा वेळ नव्हता. तर रेडीमेडच पुऱ्या घेऊन आली. आणि सगळ्या भाज्या ड्रॉवरमध्ये फ्रिजच्या ठेवायच्या होत्या. तर पहिला तो साफ करून घेतला. पहिलं जे काय होते त्या भाज्या काढल्या आणि कपड्याने त्याला स्वच्छ करून घेतली. आणि त्याच्यामध्ये मग ह्या भाज्या ठेवून दिल्या नवीनवाल्या. कारण चांगल्या राहायला पाहिजेत. आधीच स्वच्छ केल्यानंतर मग भाज्या ठेवून दिल्या. आता श्रावण महिना चालू झालेला आहे, तर आता भाज्या खरं तर लागणार. आता काय मच्छी वगैरे आपण खाणार नाही. म्हणजे आम्ही तर नाही खात श्रावणामध्ये मच्छी वगैरे. त्यामुळे आता जास्त करून भाज्या आणि कडधान्य शिजवले जाणार घरामध्ये. तरी त्यानं पुदिना आणला होता. तर पुदिना पण साफ करून घेतला कारण पाणी बनवायचं होतं. चटणीसुद्धा बनवायची होती शिजवून ठेवलेली. थोडंफार दुपारी करून ठेवलं म्हणून हलकं झालं. तर इथे पुरीचं पाणी बनवून घेतलं आणि सोबतच रगडासुद्धा बनवून घेतला आणि इकडे आपली चटणीसुद्धा पण बनवून घेतली. असं सगळं तयार झालं. तर इथून दुसऱ्या दिवसापासूनची सुरुवात आहे. कारण हा 2 दिवसाचा मिक्स असा व्हिडिओ आहे. आज सुट्टी होती, तर कामावरती जायचं नव्हतं. जाणार नव्हती, घरातच होती. त्यामुळे कामावरती नसतं जायचं तेव्हा लवकर जाग येते आणि जायचं असेल ना तेव्हा थोडं डोळे उघडतच नाही. तर पाऊस खूप लागत होता. तर म्हटली चला आपली बाहेर काही जाणं होणार नाही. त्यामुळे घरातलीच कामं करूया. तर आज आहे रविवार त्यामुळे केस पण धुतली कारण नंतरची म्हटली कामं घरामध्ये आहेत ती पण करून धुवायचे होते. तर ते धुवायला बसली कारण दुसरी काही आपण कामावरती जाणार नव्हतो तर म्हटली चला आता हे तरी काम लवकर करून घेऊया. तर केस वगैरे धुतले आणि नंतर मग हे काम करायला आली. तर कपडे वगैरे धुवून झाले तसे मग सुकत टाकायला गेली. आधीचे कपडे होते ते काही जास्त सुकत पण नाही, ओलेच वाटतात. पावसामधून सुकतच नाही कपडे. तर सगळे कपडे काढले आणि दुसरे कपडे टाकायचे होते धुतलेले, त्यामुळे सगळे काढून घेतले आणि जे थोडेफार हलके-हलके ओले असतात ना, ते आतमध्येच हँगरला लावून टाकते. कसं आतमध्ये सुकून जातात पंख्यावरती, पण बाहेर हे नितळतात ते बाहेरच टाकते. तर सगळे कपडे असे बाहेर टाकून घेतले. आज काही कुठे जायचं नव्हतं, तर त्यामुळे आरामात सगळे चाललेलं माझी कामं. कारण कामावरती वगैरे जायचं असलं तर थोडीफार घाई-गडबड होते. पण आज निवांत होती मी. त्यामुळे म्हटले चला सावकाश करूया. तर इथे कपडे काढलेले त्यांच्या घड्या पण करून घेतल्या. तिथेच बसले आणि बाहेर नुसतं असं काळोख होता एवढा काही जास्त आज कसा पावसाचाच दिवस आहे. जास्त ऊन वगैरे नाहीये. पाऊसच वाटतोय आज दिवसभर. सकाळपासून रात्रीपासून पाऊसच आज लागत होता. तर इथे ना कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या. एकदा वरती आली ना, का वरचं काम सगळं करूनच घेते. त्याच्यानंतर मग खाली जाते. कारण सारखं वर-खाली नाचायला मला कंटाळा येतं. त्यामुळे एकदा वरती आले का वरचं काम करून घेते. खाली असली की खालचं कामं करून घेते. असं करते मी. तर इथे माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता इथे झाडू वगैरे काढून नंतर मग मी खाली जाते. तर इथले काम मग मोकळं होतं मग वरचं झालं की. तर छोटासाच व्हिडिओ होता. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे माझे नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.